1751 साल. एक 26 वर्षांचा ब्रिटिश तरुण, ज्याला युद्धाचा कोणताही औपचारिक अनुभव नाही, जो मुळात ईस्ट इंडिया कंपनीत एक साधा क्लार्क म्हणून काम करत होता, तो अचानक 200-300 सैनिकांना सोबत घेतो आणि एका बलाढ्य नवाबाच्या राजधानीवर थेट हल्ला करतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो केवळ हल्ला करत नाही. हो ना, तो ती राजधानी चक्क जिंकतो सुद्धा. खरंच हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं. अगदी तसंच. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण तुमच्याकडून आलेल्या ऐतिहासिक नोंदी, अभ्यासपूर्ण लेख आणि नोट्सच्या आधारे दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा वेध घेणार आहोत. बरोबर. म्हणजे बघा, आपल्यासमोर असलेल्या या माहितीच्या साठ्यातून आपण केवळ तारखा किंवा युद्धांची यादी नाही वाचणार. नाही, अजिबात नाही. तर या सगळ्या घडामोडीमागचं मूळ कारण आपण शोधणार आहोत. म्हणजे स्थानिक राजघराण्यांमधल्या वारसा हक्काच्या वादातून या युरोपीय सत्तांनी भारतात स्वतःचं वर्चस्व कसं प्रस्थापित केलं, याचा एक अतिशय रंजक प्रवास आहे. नक्कीच. आणि हा प्रवास समजून घेताना आपण केवळ वरवरच्या घटना पाहणार नाही आहोत, तर त्यामागची भौगोलिक आणि राजकीय धोरणे, ज्याला आपण जिओपॉलिटिक्स म्हणतो, ती आपण समजून घेणार आहोत. ते महत्वाचं आहे. कारण आपण ज्या कागदपत्रांचा अभ्यास करत आहोत ना, त्यातून एक गोष्ट एकदम स्पष्ट होते. हा केवळ 2 स्थानिक सत्ताधीशांमधला संघर्ष नव्हता. अच्छा. हो, तर जागतिक स्तरावर चाललेल्या एका मोठ्या सत्तेच्या शर्यतीचा, युरोपीय महत्वाकांक्षेचा तो एक अत्यंत महत्वाचा भाग होता. बरं, ठीक आहे. आपण हे सर्व अगदी सुरुवातीपासून उलगडून पाहूया. 1748 या वर्षात आपण जाऊया. 1748. यावर्षी एक अतिशय महत्वाची घटना घडली. हैदराबादचा एक अत्यंत बलाढ्य शासक निजाम उल मुल्क याचा मृत्यू झाला. बरोबर. आता इथून पुढे जाण्याआधी मला वाटतं आपण थोडं भौगोलिक चित्र स्पष्ट करायला हवं. नक्कीच, ते खूप गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या नोंदी वाचताना माझ्या लक्षात आलं की नुसती नावे वाचण्यापेक्षा ती राज्य नेमकी कुठे होती हे समजणं जास्त गरजेचं आहे, नाही का? अगदी बरोबर मुद्दा आहे. हा जो भौगोलिक संदर्भ आहे ना, तो समजल्याशिवाय पुढचा राजकीय गोंधळ अजिबात समजणार नाही. जर आपण 18व्या शतकातील दक्षिण भारताचा नकाशा डोळ्यांसमोर आणला, तर आपल्याला 2 मुख्य भाग दिसतील. ओके. एक म्हणजे दख्खनचे पठार, जिथे हैदराबादची सत्ता होती. इथे निजाम राज्य करत होता आणि मुघल साम्राज्याच्या अस्तानंतर तो जवळपास एक स्वतंत्र आणि अत्यंत शक्तिशाली राजा बनला होता. अच्छा. आणि दुसरा भाग? आणि दुसरा भाग म्हणजे त्या राज्याच्या पूर्वेकडची किनारपट्टी, ज्याला आपण कोरोमंडल किनारा म्हणतो. या किनारपट्टीवर कर्नाटक नावाचा प्रांत होता, ज्याची राजधानी अर्काट होती. अगदी बरोबर. तिथे अर्काट होती आणि तिथे नवाब राज्य करत होता. आता तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर हा नवाब निजामाच्या हाताखाली काम करणारा एक सुभेदार असायला हवा होता. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं, बरोबर? हो ना, प्रत्यक्षात चित्र वेगळंच होतं. कारण मुघल साम्राज्याची पकड ढिली झाल्यावर प्रत्येकालाच स्वतःची स्वतंत्र सत्ता हवी होती. बरोबर. आणि जेव्हा 1748 मध्ये निजामुल मुल्कचा मृत्यू झाला, तेव्हा हैदराबादमध्ये त्याच्या वारसदारांमध्ये सत्तेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली. पण गोष्ट इथेच थांबत नाही. नेमक्या याच काळात तिथून थोडे अंतरावर असलेल्या अर्काटच्या नवाबपदावरूनही अनवरुद्दीन आणि चंदासाहेब यांच्यात भीषण संघर्ष भेटला होता. अगदी बरोबर. 2 वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेचा संघर्ष. हे सगळं वाचताना ना मला एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीची आठवण झाली. कॉर्पोरेट कंपनी म्हणजे ते कसं काय? हे बघा, हे एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेट कंपनीचे 2 CEO एकाच वेळी अचानक गेल्यावर निर्माण झालेल्या गोंधळासारखे. अच्छा. म्हणजे हैदराबादचा निजाम म्हणजे त्या कंपनीचा मुख्य ग्लोबल CEO आणि अर्काटचा नवाब म्हणजे एखाद्या महत्वाच्या विभागाचा रिजनल हेड. बरोबर. हे दोन्ही प्रमुख एकाच वेळी सत्तेतून दूर होतात. त्यानंतर साहजिकच कंपनीत अंतर्गत राजकारण सुरू होतं. कोण कोणाची जागा घेणार यावरून गटबाजी सुरू होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाहेरचे गुंतवणूकदार जे या कंपनीवर टपून बसलेले आहेत, ते या संधीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या गटांना रसद पुरवतात, जेणेकरून संपूर्ण कंपनीवरच त्यांचा ताबा मिळवता येईल. बापरे, हे रूपक अतिशय चपखल आहे. म्हणजे एकदम अचूक बसते इथे. हो ना. आणि या उदाहरणातले ते बाहेरचे गुंतवणूकदार म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून युरोपीय सत्ता होत्या.
विशेषतः फ्रेंच आणि इंग्रज. हम्म जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडून पाहिले तर आपल्याला जाणवेल की ही युरोपीय देशांसाठी भारतात पाय रोवण्याची एक सुवर्ण संधीच होती. म्हणजे तोपर्यंत ते फक्त व्यापारी होते? अगदी बरोबर. तोपर्यंत युरोपीय लोक भारतात फक्त व्यापारी म्हणून आले होते. ते स्थानिक राजांना कर भरायचे आणि व्यापार करायचे. पण मग असं काय बदललं? जेव्हा त्यांनी पाहिलं की हे स्थानिक राज्यकर्ते आपापसातच लढत आहेत आणि त्यांना जिंकण्यासाठी आधुनिक युरोपियन शस्त्रे आणि प्रशिक्षित सैन्याची गरज आहे, तेव्हा त्यांची मानसिकता बदलली. अच्छा, म्हणजे त्यांनी संधी साधली. हो, हीच ती वेळ होती जेव्हा युरोपीय सत्तांनी केवळ व्यापारी न राहता किंग मेकर म्हणजेच सत्ताधीश बनवणारे बनण्याचं ठरवलं. किंग मेकर, क्या बात है. हो ना, ही सत्तेची पोकळी त्यांच्यासाठी एका मोठ्या संधीचं दार उघडणारी ठरली. आणि ह्या स्थानिक गोंधळाचा सर्वात आधी आणि सर्वात प्रभावी फायदा कोणी घेतला असेल तर तो फ्रेंचांनी. हो, त्यात शंकाच नाही. त्यावेळचा फ्रेंच गव्हर्नर होता जोझेफ फ्रँक्विस डुप्ले. आपल्या स्रोतांमधील नोंदींनुसार डुप्लेकडे इंग्रजांना शह देण्याची एक फार मोठी आणि महत्वाकांक्षी योजना होती. तो फक्त व्यापार वाढवण्याचा विचार करत नव्हता, तर त्याला राजकीय वर्चस्व हवं होतं. मग त्याने काय केलं? नवाब पदासाठी चंदा साहेब याची बाजू घेतली. आणि यातली सर्वात रंजक आणि अचंबित करणारी गोष्ट म्हणजे डुप्लेने वापरलेली रणनीती. कोणती रणनीती? बघा, तो स्वतः मैदानात उतरून साम्राज्य जिंकत नव्हता किंवा थेट फ्रेंच राजाच्या नावाने राज्य चालवत नव्हता. मग तो काय करत होता? तो भारतातील या स्थानिक राज्यकर्त्यांना कठपुतळी बनवून पडद्यामागून सत्ता चालवण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे रिमोट कंट्रोल सारखा? अगदी तसंच. याला अप्रत्यक्ष वर्चस्व म्हणतात. जेव्हा तुमच्या मर्जीतील व्यक्ती सत्तेवर असते तेव्हा तुम्हाला स्वतःला प्रशासनाचा किंवा युद्धाचा मोठा खर्च न करता सर्व व्यापारी आणि राजकीय फायदे मिळतात. करमाफी मिळते, वखारींसाठी जागा मिळते. हो, सगळंच मिळतं. डुप्ले हा एक प्रकारे या कठपुतळ्यांचा खेळाचा सूत्रधार बनला होता. आणि या रणनीतीचे परिणामही खूप लवकर आणि एकदम भयंकर स्वरूपात दिसले. हो, 1749 मधली लढाई. बरोबर. 1749 मध्ये अंबूरची लढाई झाली. या लढाईत फ्रेंचांच्या प्रशिक्षित सैन्याने चंदा साहेबाला मदत केली. आधुनिक युरोपीय तोफखान्यापुढे पारंपरिक भारतीय सैन्य काही टिकू शकले नाही. या लढाईत अर्काटचा नवाब अनवर उद्दीन मारला नेला आणि फ्रेंचांचा पाठिंबा असलेला चंदा साहेब अर्काटचा नवा नवाब बनला. आणि त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी? हो, 1750 मध्ये वुलवाऊरची लढाई झाली आणि त्यात फ्रेंचांचा दुसरा उमेदवार मुझफ्फर जंग हा हैदराबादचा निजाम बनला. म्हणजे डुप्लेने जे ठरवलं होतं ते अगदी तंतोतंत घडत होतं. हो ना. दोन्ही महत्वाच्या गाद्यांवर आता फ्रेंचांचे मित्र बसले होते. इथे एक तांत्रिक बाब समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कोणती? फ्रेंचांनी हे इतक्या वेगाने कसं साध्य केलं याचं उत्तर त्यांच्या लष्करी तंत्रज्ञानात आणि शिस्तीत दडलेले आहे. अच्छा. भारतीय सैन्यात त्या काळी घोडदळावर खूप भर दिला जायचा आणि तलवारी भाल्यांचा वापर जास्त व्हायचा. हो, पारंपरिक युद्ध पद्धती. हो. याउलट फ्रेंचांकडे प्रशिक्षित पायदळ होते जे रांगेत उभे राहून एकाच वेळी हजारो बंदुका उडवू शकत होते. त्यांच्याकडे हलक्या आणि वेगाने मारा करणाऱ्या तोफा होत्या. बापरे. आणि जेव्हा हे आधुनिक युरोपीय सैन्य चंदा साहेब आणि मुझफ्फर जंग यांच्या पारंपरिक सैन्याला येऊन मिळाले तेव्हा त्यांची ताकद अनेक पटींनी वाढली. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. विचारा ना. जर डुप्ली आणि फ्रेंच एवढ्या वेगाने आणि सहजपणे एकापाठोपाठ एक लढाया जिंकत होते, आपले नवाब आणि निजाम गादीवर बसवत होते, तर मद्रासमध्ये बसलेल्या इंग्रजांची तर झोपच उडाली असणार. साहजिकच आहे. कारण फ्रेंच जर सर्वत्र सत्तेत आले तर साहजिकच ते इंग्रजांच्या व्यापाराची पूर्ण नाकेबंदी करतील. मग इंग्रज काय करत होते? ते फक्त बघायची भूमिका घेऊन शांत कसे काय बसू शकतात? अहो, ते अजिबात शांत नव्हते बसले. खरं तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकत होती. म्हणजे त्यांना भीती वाटत होती. त्यांच्या मदतीने चंदा साहेबाने त्यांना मद्रासमधूनही हाकलवून लावले असते. हे तर खरं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फ्रेंचांच्याच डावपेचांची कॉपी करून त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. जशास तसे उत्तर देणं हाच एकमेव मार्ग होता. आणि मग इंग्रजांनी शोधून काढले फ्रेंचांच्या मित्रांचे शत्रू. अगदी बरोबर. अगदी सोपं गणित. माझ्या शत्रूचा शत्रू तो माझा मित्र. इंग्रजांनी हैदराबादसाठी निजामाच्या पुत्राची म्हणजे नासिरजंगची बाजू घेतली आणि अर्काटकडे अनवर उद्दीन तर आंबूरच्या लढाईत मारला गेला होता, पण त्याचा मुलगा मोहम्मद अली जिवंत होता. बरोबर. तो पळून जाऊन त्रिचनापल्ली नावाच्या एका भक्कम किल्ल्यात लपला होता. बरोबर. इंग्रजांनी त्याच्याशी संधान साधले आणि त्याला आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले.
म्हणजे आता भारतात 2 स्पष्ट गट पडले, फ्रेंच विरुद्ध इंग्रज आणि त्यांचे स्थानिक मित्र. एका मास्टर स्ट्रोक रणनीतीचा प्रवेश होतो. तो क्लार्क, रॉबर्ट क्लाइव्ह. हो, तोच. 1751च्या सुमारास परिस्थिती इंग्रजांसाठी खूपच बिकट होती. चंदासाहेब आणि फ्रेंच सैन्यानं मोहम्मद आलीला ज्या त्रिचनापल्ली किल्ल्यात आश्रय मिळाला होता, त्या किल्ल्याला प्रचंड मोठा वेढा घातला होता. म्हणजे सगळे तिथेच अडकले होते. हो, फ्रेंचांचे संपूर्ण लष्करी लक्ष आणि ताकद तिथेच एकवटली होती. त्रिचनापल्ली पडणे म्हणजे इंग्रजांचा शेवटचा मोहरा हरवणे. इंग्रजांना माहीत होतं की चंदासाहेब आणि फ्रेंच सैन्य खूप शक्तिशाली आहे. त्यांना तिथे जाऊन समोरासमोरच्या लढाईत हरवणं जवळपास अशक्य होतं. आणि इथेच हा विषय खरंच खूप रंजक होतो बघा. चंदासाहेब आणि फ्रेंच सैन्यात त्रिचनापल्लीला वेढून बसलेत. त्यांचं संपूर्ण लक्ष तिथेच आहे. बरोबर. आणि नेमक्याच ह्याच वेळी इंग्रज फौजेने रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत धाडसी आणि अनपेक्षित पाऊल उचललं, ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला होता. त्यांनी त्रिचनापल्लीला जाण्याऐवजी थेट आर्काटवर अचानक हल्ला केला. आता आर्काट म्हणजे काय, तर ती चंदासाहेबाची स्वतःची राजधानी. हो ना. हे एखाद्या फुटबॉल किंवा कबड्डीच्या मॅचमधल्या मिसडायरेक्शन म्हणजे दिशाभूल करण्यासारखे आहे. प्रतिस्पर्धेचे सर्व लक्ष एका बाजूला वेधून घ्यायचे, त्याला तिथे अडकवून ठेवायचे आणि त्याच्या रिकाम्या असलेल्या असुरक्षित जागेवर थेट आणि वेगवान हल्ला करायचा. हे खेळाचं रूपक इथे अगदी चपखल बसतं. आणि रॉबर्ट क्लाइव्हची ही खेळी खरोखरच ऐतिहासिक ठरली. खरंच. कारण अर्काटमध्ये यावेळी सैन्य फार कमी होतं. क्लाइव्हने अत्यंत कमी सैन्यानिशी अर्काटचा किल्ला जिंकला. पण खरी कसोटी किल्ला जिंकल्यावर सुरू झाली. हो, कारण चंदासाहेबाला तर समजणारच होतं. बरोबर. जेव्हा चंदासाहेबाला ही बातमी समजली, तेव्हा त्याने आपल्या मुलाच्या नेतृत्वाखाली अर्काट परत मिळवण्यासाठी प्रचंड मोठं सैन्य पाठवलं. बापरे. क्लाइव्ह आणि त्याच्या मूठभर सैनिकांनी तब्बल 53 दिवस अर्काटचा किल्ला लढवला. त्यांनी चंदासाहेबाच्या हजारो सैनिकांना तिथे रोखून धरले. आणि या एका घटनेने युद्धाचे संपूर्ण पारडे फिरवले. इथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की युद्धात केवळ सैन्यबळ किंवा हत्यारे महत्वाची नसतात. मग आणखी काय? तर योग्य वेळेचे भान आणि वेगाने पोहोचणारी माहिती, ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो, हे घटक निर्णायक ठरतात. अर्काटवर हल्ला झालाय ही बातमी चंदासाहेबपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागला. होय. आणि हा जो संवादातला विलंब होता ना, तोच त्याचा पराभवाचे एक मुख्य कारण ठरला. आपण हे समजून घेतलं पाहिजे की 18व्या शतकात आजच्यासारखे फोन, इंटरनेट किंवा वायरलेस यंत्रणा नव्हती. त्रिचनापल्ली ते अर्काट हे अंतर पार करायला घोडेस्वारांना अनेक दिवस लागायचे. आणि त्यात मध्ये शत्रू असेल तर? हो, त्यातच वाटेत शत्रूचं सैन्य असेल तर निरोप वेळेवर पोचण्याची कोणतीही शाश्वती नसायची. बरोबर. क्लाइव्हने याच वेळेचा अंतराचा आणि माहितीच्या अभावाचा अचूक फायदा घेतला. बातमी उशिरा पोहोचल्यामुळे चंदासाहेबाच्या छावणीत गोंधळ उडाला. त्याला नक्की काय करावे हे सुचले नाही. द्विधा मनस्थिती झाली त्याची. अगदी. आपले मुख्य सैन्य त्रिचनापल्लीत ठेवावे की अर्काटला पाठवावे, या द्विधा मनस्थितीत त्याचा अमूल्य वेळ वाया गेला. आणि याचा परिणाम असा झाला की चंदासाहेबाच्या सैन्याची विभागणी झाली. त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी त्रिचनापल्लीचा वेढाही मोडून काढला. शेवटी चंदासाहेबाचा पराभव झाला आणि त्याला मारण्यात आले. या सर्व अनपेक्षित घडामोडींनंतर इंग्रजांनी मोहम्मद अलीला कर्नाटकचा नवाब म्हणून जाहीर केले. म्हणजे अखेर इंग्रजांचीच खेळी यशस्वी झाली. हो ना. ज्या फ्रेंचांनी सुरुवातीला इतका दबदबा निर्माण केला होता, ज्यांनी आपला नवाब आणि आपला निजाम बसवून जवळपास दक्षिण भारत खिशात घातला होता, त्यांचा या दुसऱ्या कर्नाटक युद्धात अखेर अत्यंत दारुण पराभव झाला आणि इंग्रज विजयी झाले. हा विजय इंग्रजांसाठी केवळ एका प्रांताचा किंवा एका लढाईचा विजय नव्हता. मग तो त्यांच्या भारतीय उपखंडातील वाढत्या लष्करी आणि राजकीय वर्चस्वाचा एक मोठा पुरावा होता. त्यांनी दाखवून दिले की ते फ्रेंचांच्या रणनीतीला केवळ उत्तरच देऊ शकत नाहीत, तर त्यांना चारी मुंड्या चित करू शकतात. खरंच. रॉबर्ट क्लाइव्ह, जो कालपर्यंत एक साधा क्लार्क होता, तो रातोरात ब्रिटनचा हिरो बनला. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? बरं, युद्ध ते इंग्रज जिंकले, पण आपल्याकडे असलेल्या स्रोतांनुसार फ्रेंचांच्या बाबतीत जे घडलं ते त्याहूनही जास्त धक्कादायक आहे. होय, तो निर्णय खरोखरच धक्कादायक होता. फ्रेंचांच्या या पराभवाचे आणि अपमानास्पद माघारीचे खापर फ्रेंच सरकारने थेट डुप्लेवर फोडले.
बापरे. ज्या माणसाने फ्रेंचांसाठी एवढी मोठी राजकीय पायाभरणी केली होती, ज्याने अप्रत्यक्ष सत्तेची संकल्पना प्रत्यक्षात आणली होती, त्यालाच या सर्व अपयशासाठी जबाबदार धरून फ्रेंच सरकारने त्याला तातडीने मायदेशी परत बोलावले. एका व्यक्तीवर अपयशाचे खापर फोडल्याने आणि एका चुकीच्या निर्णयाने देशाचा संपूर्ण इतिहास कसा बदलू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. पण मला एक समजत नाही, फ्रेंच सरकारने एवढा टोकाचा निर्णय का घेतला असेल? यासाठी आपल्याला तत्कालीन युरोपीय देशांच्या मानसिकतेचे आणि त्यांच्या आर्थिक मॉडेल्सचे विश्लेषण करावे लागेल. अच्छा, म्हणजे पैसाचा विषय होता? हो. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही मुख्यत्वे फ्रेंच सरकारच्या थेट नियंत्रणाखाली होती. पॅरिसमध्ये बसलेल्या शेअरहोल्डर्सना आणि मंत्र्यांना भारतातील जमिनीवरची प्रत्यक्ष परिस्थिती, तिथली गुंतागुंत किंवा क्लाईव्हची अनपेक्षित खेळी, संवादातील विलंब या तांत्रिक अडचणी काहीही समजत नव्हत्या. त्यांना फक्त रिझल्ट्स हवे होते. अगदी बरोबर. त्यांना फक्त 2 गोष्टी दिसत होत्या. एक म्हणजे आपण युद्ध हरलो आणि दुसरे म्हणजे या युद्धावर प्रचंड पैसा खर्च होत आहे. सततच्या युद्धामुळे कंपनीचा नफा कमी होत होता आणि त्यांना कोणताही परतावा मिळत नव्हता. ही दृष्टी समजलीच नाही. या घाईघाईच्या आणि केवळ आर्थिक फायद्याचा विचार करणाऱ्या निर्णयामुळे त्यांनी आपला सर्वात हुशार आणि धोरणी गव्हर्नर गमावला. किती मोठी चूक. हो. 1754 मध्ये गॉडे व्ह्यू या नवीन फ्रेंच गव्हर्नरचे भारतात आगमन झाले. त्याने येताच इंग्रजांसोबत शांतता करार केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ड्युप्लेच्या जाण्याने फ्रेंचांचा भारतातील राजकीय कणाच मोडला आणि इंग्रजांसाठी मात्र पुढे जाण्याचा रस्ता एकदम मोकळा झाला. हो. कारण इंग्रजांच्या बाबतीत परिस्थिती उलट होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्या सरकारचा आणि लंडनमधल्या गुंतवणूकदारांचा धोरणात्मक पाठिंबा होता. ते गरजेच्या वेळी धोका पत्करायला तयार होते. फ्रेंच सरकारच्या त्या एका चुकीच्या निर्णयाने इंग्रजांना भारतात निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला. बरोबर. डुप्लेस जर तिथंच असता तर कदाचित क्लाईव्हला आणि इंग्रजांना इतक्या सहजासहजी पुढच्या लढाया, जसे की बंगालमधील प्लासीची लढाई, जिंकता आल्या नसत्या. पण इतिहास जर तर वर चालत नाही. जे घडलं त्यातून इंग्रजांनी प्रचंड लष्करी आत्मविश्वास आणि राजकीय ताकद मिळवली. त्यांनी ओळखलंय की इथले राजे एकमेकांचे शत्रू आहेत आणि पैशासाठी व सत्तेसाठी ते युरोपीय सैन्याची मदत घेण्यास नेहमीच तयार असतात. संपूर्ण घटनाक्रम वाचताना एखाद्या बुद्धिबळाच्या पटावर प्यादी कशी पुढे मागे होतात तसाच भास होतो. अगदी तसंच होतं ते. पण याचा भारताच्या भूगोलावर आणि भविष्यावर झालेला परिणाम मात्र अतिशय वास्तव आणि दीर्घकालीन होता. हैदराबाद आणि अर्काटमधील वारसा हक्काचे ते 2 वेगवेगळे वाद, स्थानिक राजांची सत्तेची लालसा, 2 युरोपीय सत्तांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची महत्वाकांक्षा, लष्करी डावपेच आणि संवादातील तो प्राणघातक विलंब. होय. या सर्व गोष्टी एकत्र आल्या आणि त्यांनी भारताच्या इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात केली. हे सखोल विश्लेषण समजून घेणे आजच्या काळात ही खूप महत्वाचे आहे, कारण यातून एक सार्वकालिक सत्य समोर येते. कोणतं सत्य? अंतर्गत वाद आणि मतभेद हे नेहमीच बाह्य शक्तींसाठी फायद्याचे ठरतात. हे अगदी आजच्या काळातल्या महासत्तांनी छोट्या देशांमध्ये चालवलेल्या प्रॉक्सी वॉर सारखंच आहे. बरोबर. जेव्हा घरातील लोक आपापसात लढत असतात तेव्हा बाहेरचा माणूस येऊन केवळ मध्यस्थी करत नाही, तर तो आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि पैशाच्या जोरावर संपूर्ण घरावरच आपला ताबा मिळवतो. अगदी सुरुवातीला आपण जे कॉर्पोरेट कंपनीच्या सीईओचं रूपक पाहिलं होतं ते इथे तंतोतंत लागू पडतं. नक्कीच. 2 गट आपापल्या अधिकारासाठी भांडत राहिले आणि बाहेरच्या गुंतवणूकदाराने म्हणजे इंग्रजांनी पूर्ण कंपनीच टेकओव्हर केली. चंदा साहेब, अनवरुद्दीन, मुझफ्फर जंग, नासिर जंग हे सगळे आपापल्या सत्तेसाठी आणि वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी लढत होते. हो ना. त्यांना खरोखरच वाटत होतं की ते स्वतः राजे आहेत, ते स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत. पण या सगळ्या नोंदींचा आणि स्रोतांचा अभ्यास केल्यानंतर जाता जाता एक विचार मनात येतोच, जो मी इथे मांडू इच्छितो. कोणता विचार? विचार करा, जर भारतातील त्या स्थानिक राज्यकर्त्यांना त्यावेळीच हे समजले असते की ते स्वतः राजे नसून युरोपीय सत्तांच्या एका मोठ्या जागतिक बुद्धिबळाच्या पटावरील केवळ प्यादा बनले आहेत, तर काय झाले असते? खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर त्यांनी युरोपीय सैन्याला भाड्याने घेण्याऐवजी किंवा एकमेकांशी लढण्याऐवजी
तो युरोपीय कंपन्यांचा डाव समजून घेतला असता तर कदाचित ब्रिटिश प्रभावाचा उदय या नावाचे इतिहासाचे पान कधी लिहिलेच गेले नसते. सत्तेची ती पोकळी त्यांनी स्वतःच आपसी समन्वयाने भरून काढली असती तर आजचा इतिहास काही वेगळाच असता, नाही का? हो, अगदी वेगळा असू शकला असता. याच एका प्रश्नावर आज आपण थांबायला हरकत नाही. हा विचार नक्की करून पहा.